सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीकडून संपाची हाक, निवृत्ती वेतन, निवृत्तीचे वय वाढवणे, पदोन्नतीसह अन्य मागण्यांची सरकारी कर्मचारी मंगळवार 21 एप्रिल पासून बेमुदत संपावर गेले आहेत। संपाची हाक समन्वय समितीने दिली आहे। संप दीर्घकाळ सुरू राहिल्यास याचा थेट परिणाम नागरिकांच्या दैनंदिन शासकीय कामावर होण्याची शक्यता आहे। जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याचा मुद्दा ऐरणीवर आला असून राज्य शासकीय सेवेत 1 नोव्हेंबर 2005 नंतर दाखल अधिकारी कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू न करता नवीन अंशदायी योजना लागू करण्यात आली आहे। ही नवी योजना रद्द करण्यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांनी काही वर्षापूर्वी राज्यव्यापी संपही पुकारला होता। त्यानंतर शासनाने समिती गठीत करण्यासह हा मुद्दा निकाली काढण्याचे आश्वासन दिले होते, मात्र हा तिढा अद्यापही सुटला नाही। दरम्यान विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ संपावर जाण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीचे म्हणणे आहे। गत अनेक महिन्यांपासून आर्थिक व सेवा विषयक मागण्या प्रलंबित आहे। वारंवार निवेदने देऊनही शासनाने ठोस निर्णय घेतलेला नाही, त्यामुळे अखेर बेमुदत संपाचा मार्ग स्वीकारण्यात असल्याचे समितीचे म्हणणे आहे। कर्मचाऱ्यांसाठी सर्वसमावेशक कॅशलेस आरोग्य विमा राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र राज्य जिल्हा शाखा अकोला राज्य संघटनेच्या निर्देशांवरून आज 21/4/2026 पासून सर्व महाराष्ट्रातील समस्त कर्मचाऱ्यांच्या रास्त मागण्यासाठी बेमुदत संप करत आहेत। सदर संपातील प्रमुख मागणी 2005 नंतर लागलेल्या ज्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन बाबत सुधारित पेन्शन लागू केलेली आहे, सदर पेन्शनचा अध्यादेश शासनाने अद्यापपर्यंत काढला नाही। अध्यादेशाला मागच्या वर्षी पण एक्सटेन्शन दिलं, या वर्षी पण एक्सटेन्शन दिलं, परंतु अध्यादेश न काढल्यामुळे जे लोक अनुकंपामध्ये अंशकालीन जे कर्मचारी लागलेले आहेत त्यांच्या सेवानिवृत्ती पश्चात पेन्शनचा प्रश्न उद्भवून राहिला। अध्यादेश नसल्यामुळे त्यांना कोणतं ऑप्शन द्यावं यासाठी कर्मचारी संभ्रमात आहे। त्यामुळे सदर अध्यादेश तातडीने काढण्यासाठी तसेच यासोबत 17 रास्त मागण्या, ज्यात 60 वर्ष कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेणे, जे चतुर्थ श्रेणी व ड्रायव्हरचे पद निष्कासित केले त्यांना पुनर्जीवित करणे व ते जसे सुरू होते तसे सुरू ठेवणे याबाबत सदर संप आयोजित केलेला आहे आणि सगळ्या मागण्या रास्त असल्यामुळे नायब सरकारने त्या मागण्या पूर्ण कराव्या ही याद्वारे विनंती करण्यात येत आहे। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग।